बघता बघता 2025 हे वर्ष खरंच कधी संपलं हे कळलंच नाही. आता आलं आहे ते 2026, नवीन वर्षाची नवीन सुरुवात. तर नवीन सुरुवात आम्ही ही शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाने केली. तसं तर आम्हाला दरवर्षी बुलावा येतो आणि ह्याही वर्षी साईबाबांचा बुलावा आला आहे की चला या आमच्या दर्शनाला. तर आम्ही निघालो आहोत आणि आता येऊन पोचलो आहोत. तर आम्ही इथे 31st नाईटला पोचलो आणि बघू शकताय शिर्डीमधलं हे वातावरण आणि ही गर्दी, कारण रात्रभर हे मंदिर आपलं चालू होतं. तर हा किलबिलाट बघून असं झालेलं कधी आपण रूमवर जातो आहे, फ्रेश होतो आहे आणि कधी बाबांचं दर्शन करतो आहे. तर चला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाबांचं दर्शन आणि पुढे कुठे गेलो आहे हे सगळं काही दिसणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपलं 2026 हे वर्ष आता चालू झालेलं आहे. आम्ही शिर्डीला आलो आहोत. तर थंबनेल बघून हे तुम्हाला सगळं समजलंच असेल. तर मी घरातून निघाल्यापासून काही शूट वगैरे केलं नाही. म्हटलं रूमवरती पोचल्यावरतीच तुमच्याशी बोलते. तर आता मस्त तयार झालो आहे. मी, स्वरा आणि आहो आम्ही तिघेजणं आलो आहोत. दुर्वेश आला नाही आमच्याबरोबर. ते दोघं पण खाली गेले आहेत आणि मी आता चालली आहे दर्शनाला. चाललो आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत, बरोबर 12:06 झाली आहेत. तर चला आता बाबांचं दर्शन करायचं आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे. तर चला सर्वांना ओम साईराम आणि सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी न्यू इयर. चला. अगोदरच ठरवलं होतं की आपण आहे ना पटकन फ्रेश व्हायचं आणि लगेच दर्शनाला जायचं आहे, कारण की गर्दी पण भरपूर असते. आणि दुसरी गोष्ट, रात्रभर मंदिर उघडं आहे हे डिक्लेअर केलेलंच असतं. त्याच्यामुळे आपण रात्रीच दर्शन घेतलेलं चांगलं, कारण की दुसरा दिवस हा आपल्याला परत निघायचं असतं तिथून. आणि मग त्याच्यामुळे म्हटलं रात्रीच आपण 12च्या नंतर दर्शन करायला सुरुवात करूया. तर चला आता आम्ही दर्शनाला निघालो आहोत. तुम्हाला आजूबाजूचा नजारा ह्या व्हिडिओमध्ये बघता येणार आहे. तर तुम्ही हा सगळा नजाराचा मस्त एन्जॉय घ्या. तोपर्यंत आम्ही पुढे जातोय. चला. तर चालता चालता येऊन पोचलो आहोत ते मंदिराजवळ. मंदिराजवळ भली मोठी गर्दी आहे. जसं काय रात्रीची जत्रा भरते ना, तशी जत्राच भरलेली होती आणि खूप छान वाटत होतं. पॉझिटिव्ह वाईब येत होती एक. आणि आता दर्शनाला जाण्याची उत्सुकता होती. त्याच्या अगोदर हे टी व्हीवरती असे स्क्रीन जे आहेत त्याच्यावरती आपल्याला बाबांचं दर्शन होतंच आहे. आतमध्ये काय प्रसंग चालू आहे हे आपल्याला सगळं टी व्हीवर दिसतं. तर खूप छान त्यांनी सगळं व्यवस्थित आपली अरेंजमेंट करून ठेवतात जेव्हा अशी गर्दी वगैरे होते तेव्हा. आणि भरपूर वेळ आपल्याला ना पासची लाईन वगैरे इकडे तिकडे झालेली असते, तर ते आपल्याला बघावं लागतं. तर तेच आम्ही बघायला चाललो आहे. म्हणजे ह्यावेळी पास कोणत्या गेट नंबरला आहे, तर जिथे होता तिथेच आहे पास. तर आता आम्ही तिथे पास काढायला चाललो आहोत. तर आता पास काढून येणार आणि मग पुढे दर्शनाला जाणार. तर आता मस्त आपल्याला मोबाईल इथे ठेवायचा आहे
आणि हे इकडे भरपूर गर्दी आहे. तर आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. दर्शनावरून आल्यानंतर तुम्हाला भेटतो. चला, ओम साईराम. बघू शकताय तुम्ही मंदिर किती छान सजवलं आहे बाबांचं. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही आहे ना बरोबर 1:45 वाजता लाईनीला उभं राहिलो होतो. म्हणजे आहे ना आम्ही पेड पासची लाईन लावलेली आणि पेड पास आम्ही काढून आणि पुढे मग दर्शन केलं. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. 3.5 तास लागले आम्हाला. म्हणजे आम्ही 1:45ला जे दर्शनाला उभे राहिलो होतो, रांगेत उभे राहिलो होतो, ते आम्ही 3-3:30ला खाली आलो आहोत बाबांचं दर्शन करून. आणि त्याच्यानंतरचा हा नजारा आहे. 4 नंबर गेटमधून आपण एक्झिट होतो आणि मग नंतर बाहेर हे सगळं आहे. म्हणजे इकडे आता मी पुढे चाललो आहोत ना, तर पुढे आहे ना सगळं म्हणजे द्वारकामाई, चावडी वगैरे सगळं हे त्या साईडला आहे. म्हणजे हे मी तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर दाखवते आहे ना, ते सगळं तिकडचं आहे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. तर आम्ही द्वारकामाईला दर्शन करणार, तिथून मग चावडीला दर्शन करणार. चावडी ही बंद असल्यामुळे तिथे आम्हाला बाहेरूनच दर्शन करायला भेटलं. पण आम्ही द्वारकामाईमध्ये गेलो आणि छान तिथे जी धुनी चालू असते बाबांची, ती धुनींचं आम्ही दर्शन केलं. बाबांच्या पादुका असतात तिथे, तर त्या पादुकांचं पण दर्शन केलं. खूप छान वाटतं. इतकं मन प्रसन्न झालेलं ना, काय सांगू. म्हणजे अगदी म्हणतात ना, वर्षाची सुरुवातच आपल्या बाबांपासून आणि इतक्या छान दर्शनाने सुरुवात झाली आहे, तर वर्ष आपलं किती सुंदर जाणार. वा वा, मस्तच. म्हणजे ही कल्पनाच करून आम्ही पुढचं आपली आता सुरुवात करायची आहे. तर चला बघूया आपण पुढे. चला, तर आमचं छान द्वारकामाईचं दर्शन झालं आणि बाहेर आलो. तर बघा, इकडे चावडी आहे, पण हे चावडी बंद असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेरचा आजूबाजूचा तिकडचाही परिसर थोडासा फिरलो, थांबलो तिथे आणि मग लाडू वगैरे जे घ्यायचे होते ते घेतले आणि मग आम्ही पुढे आलो आहे. तर चला आपण पुढे बघूया कुठे जाणार आहोत ते. गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर सर्वांना. बोला तुम्ही पण. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, आता आम्ही चाललो आहोत पेट पूजा करायला. सकाळी सकाळी लवकर उठून आता नाश्ता करणार आणि मग शनी शिंगणापूरचं आपल्याला दर्शन करायला जायचं आहे. चला, पहिला नाश्ता करून येऊया. काय योगायोग आहे. खाली उतरल्या मला इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर दिसलं. म्हटलं चला नाश्ता करायला जायच्या अगोदर पहिला विठ्ठल रखुमाईच्या पाया पडूया, दिवसाची सुरुवात करूया पुन्हा एकदा आणि मग पुढे जाऊया. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या आरतीमध्ये तर आहेच, शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर, साई बाबा रमावर, साई बाबा रमावर. तर असं छान आमचं हे खूप जुनं मंदिर आहे हे. आणि इतकं छान आमचं दर्शन झालं. म्हटलं चला, इथे सगळ्या देवांचे फोटो होते आणि सगळ्यांचं दर्शन आम्हाला एकाच ठिकाणी भेटलं. म्हणजे दिवसाची सुरुवात पुन्हा एकदा चांगली झालेली आहे. बघा, इकडे ह्या मंदिराची सगळी माहिती दिलेली आहे. स्क्रीनशॉट काढा आणि नक्की वाचून घ्या. चला, आता पुढे आलो आहे, नाश्ता करायला जायचं आहे. त्याच्या अगोदर म्हटलं चला परत एकदा आपल्याला हा साईबाबांचा परिसर फिरून येऊया. मग जितकं फिरू ना तितकं आमचं मन खूप कमी भरतं हां, खरंच. आणि दरवेळी आम्हाला बुलावा येतो ना, तेव्हा आम्ही नेहमी हे सगळं फिरत असतो आणि खूप आवडतं बाबांच्या इकडे फिरायला. बघा तुम्ही, 1 तारखेला जी गर्दी होती ती केवढी सारी गर्दी होती. आणि असं स्क्रीनवरती वगैरे त्यांनी TV वगैरे लावलेले आहेत जागोजागी.
तर खूप छान वाटतं आणि खरंच खूप छान व्यवस्थित करून ठेवलेलं आणि मस्त झालं आमचं. आम्ही तर रात्रीच दर्शन केलं. हा दुसऱ्या दिवसाचा आहे. नाश्ता करायला चाललो होतो, म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊया म्हणून इथे ते फेरफटका मारायला आलो आहोत आम्ही. आणि ना तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला ना पुढे असं पालखी पण दिसली. हे बघा, साईबाबांची पालखी जात होती तिथून, तर त्यांचं पण आम्हाला छान दर्शन झालं. मग आम्ही पुढे नाश्ता करायला गेलो. चला. चला, तर आता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि म्हटलं चला थोडंफार आपण प्रसाद घेऊया. आणि बायकांचं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जितकं घेऊ तितकं कमीच आहे. तर इकडे मी कुंकवाची डब्बी बघत होती. ॲक्च्युली मी रोज जे कुंकू लावते ना, ते मी घरी विसरून आलेली आणि मला कुंकू हे रोज लावलं पाहिजे. मी टिकलीही लावते, पण मला कुंकू हे लावलंच पाहिजे, त्याच्याशिवाय मला बरं नाही वाटत. तर ह्यांना म्हटलं मला एक कुंकवाची डब्बी घ्या. तर त्यांनी मला कुंकवाची डब्बी घेतली, प्रसाद घेतला आणि आता छान छान असे फोटो काढले बाबांच्या इकडे. आणि आता आम्ही निघालो आहोत ते शनिशिंगणापूरला. तर चला, आता आपण शनिशिंगणापूरला जाऊन पुढे भेटूया. चला, तर शनिशिंगणापूरला येऊन आम्ही पोचलो आहोत. गाडी पार्किंगला लावली आणि आता इथून दर्शनाला चाललो आहे. शनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्याला. वर्षाचा पहिला दिवस आहे, तर म्हटलं आपल्याकडे वेळ आहे, आपल्याला घरी जायला अजून वेळ आहे आणि आपलं शिर्डीचं दर्शन हे रात्रीच झालेलं आहे. आराम वगैरे आमचं सगळं करून झालेलं. म्हटलं तेवढा दिवस आहे आपल्याकडे, म्हटलं चला शनी महाराजांचं पण दर्शन करूया आणि मग तसंच मुंबईला निघूया. म्हणून आम्ही आता शनी महाराजांचं दर्शन करायला चाललो आहोत. शनिशिंगणापूरला पोचलो आहोत. आता शनी महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग पुढे घरी निघू. चला, तर तुम्हाला पुढे शनी महाराजांचं दर्शन दाखवते. बघा, तर आपण आतमध्ये आलो आहोत. शनी महाराजांच्या मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. बघितलात ना किती मोठा परिसर आहे आणि आतमध्ये येण्याची एंट्री वगैरे कशी आहे. आम्ही आहे ना बाहेर काय घेतलं नाही. बाहेर भरपूर सारी दुकानं होती, म्हणजे तेल वगैरे जे काय शनी महाराजांना चढवायचं असतं ना ते सगळं काही होतं. पण आम्ही नेहमी आतमध्ये तेलची बॉटल घेतो. तर आतमध्ये हे तेल संपलं होतं, जे विकतात ते त्यांच्याकडे तेल संपलं होतं, म्हणून आम्हाला दोघींना इथे
थांबावं लागलं आणि आहो आमचे परत बाहेर जाऊन तेलची बॉटल घेऊन आले. चला आता तेल घेऊन आलेत ते, आता आपण पुढे शनी महाराजांच्या पिंडीजवळ जाऊया. चला. जे शिर्डीला येतात ना ते आवर्जून शनी महाराजांचं दर्शन करायला येतात. क्वचित असतील जे येत नसतील, पण जे येतात ना त्यातले आम्ही पण आहोत. तर बघा ही अशी काय थोडीफार गर्दी होती, पण दर्शन खूप छान झालं आणि व्यवस्थित झालं. जर तुम्हाला वरती पिंडीजवळ म्हणजे आपल्या शनी महाराजांच्या जवळ जाऊन त्यांच्यावरती तेल ओतायचं असेल, बॉटलने तेल तुम्हाला त्यांच्या अंगावरती सोडायचं असेल तर त्याचे चार्जेस आहेत. म्हणजे 500 रुपये एक माणसाला आहे. आणि जर आपण जसं आता आम्ही दोघं इकडे तेल सोडतो आहे, जर तसं सोडलात ना तर नॉर्मल आहे, म्हणजे आपल्याला तिथे काय कॉस्ट वगैरे द्यावी नाही लागत आहे. पण जर तुम्ही इकडे बघा हे पिंडीजवळ वगैरे जाऊन जे आपले तेल वगैरे चढवतात ना 500 रुपये आहेत. तर बघा इतकं छान आमचं शनी महाराजांचं पण दर्शन झालं. आणि बघू शकताय तुम्ही आजूबाजूचा परिसर किती भला मोठा आहे आणि भरपूर सारी गर्दी असल्यामुळे गर्दी वाटत पण नव्हती. आणि इथे आहे ना सगळे मंदिर आहेत, म्हणजे मंदिर आहे त्याच्यामध्ये सगळे देव आहेत. चला तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा तुम्ही इकडे ह्या मंदिराचं सगळ्या देवांचं दर्शन घ्या. आमचे सगळे दर्शन करून झालेले आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इतकी छान आणि इतकी सुंदर झालेली आहे. हे वर्ष आमचं पुन्हा एकदा कसं निघून जाईल हे खरंच कळणार नाही आहे. तर चला आता आमचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आवडलं असेल तर एक ओम साईराम म्हणून नक्की कमेंट्समध्ये लिहा. तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हे वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ. हॅपी न्यू इयर. बाय.